हजारो रसिकांनी लुटला महामूर्ख कवी संमेलनाचा मनमुराद आनंद। शृंगारिक कविता आणि दिव्यार्थी विनोदांची रेलचेल असलेल्या होलिका उत्सव समिती व लायन्स क्लब नांदेड सेंट्रलद्वारे होळी निमित्त सतत 25व्या वर्षी नांदेड शहरातील नवामोंढा भागामध्ये महामूर्ख कवी संमेलनाचे आयोजन हे धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यासह डॉक्टर जुगलदूत पंढरनाथ बोकारे, सुरेश लोट हे करतात। रसिकांनी खचाखच भरलेल्या मैदानामध्ये सुरुवातीला मूर्ख शिरोमणी म्हणून मान्यता पावलेल्या दोन गर्दब राजाचे माजी विरोधी पक्षनेते दीपक सिंग रावत आणि प्रसिद्ध उद्योजक सतीश सुगनचंद शर्मा यांनी पुष्पहार घालून स्वागत केले। प्रसिद्ध व्यापारी आनंद साताळे, गुरुद्वारा बोर्ड सचिव रवींद्र सिंग बुंगई, प्रतिष्ठित व्यापारी संजय बोधने, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, भाजप उद्योग आघाडी उपाध्यक्ष शिवप्रसाद राठी, डॉक्टर उमेश भालेराव, डॉक्टर सुशील राठी, अल्प बचत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिवलाड, प्रसिद्ध उद्योजक सेवक सिंग जहागीरदार, नांदेड भूषण राजेंद्र हुर्णे, प्रतिष्ठित व्यापारी शिवाजीराव इबितवार, प्रतिष्ठित व्यापारी नागेश शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते संदीप अग्रवाल, प्रतिष्ठित व्यापारी सुमेर राजपुरोहित यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। वाराणसीनंतर फक्त नांदेडमध्येच होळीच्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते। आगळ्या वेगळ्या या कवी संमेलनामध्ये हास्य सम्राट सिद्धार्थ खिलारे यांच्या पुढच्या चालीवर असलेल्या विटंबन गीतांना रसिकांनी यावेळी प्रचंड असा प्रतिसाद दिला। अनिल आवारा बनारस यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे कवी संमेलनाची रंगत वाढली। मुंबईच्या विनोद सोनी आणि बालाघाट मध्य प्रदेशचे लक्ष्मीचंद ठाकूर यांनी शृंगार गीते सादर केली। उत्तर प्रदेशच्या सफर जोनपुरी यांच्या हजरजबाबीपणाला रसिकांनी दाद दिली। प्राध्यापक रवींद्र आंबेकर यांचे विनोदी किस्से ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले। सिनेस्टार लच्छू देशमुख यांनी सहअभिनय सादर केलेल्या विनोदामुळे उपस्थितांची चांगली करमणूक झाली। वसंतराव इंगोले यवतमाळ यांनी देखील आपल्या रचनांनी रसिकांवर छाप पाडली। संयोजक दिलीप ठाकूर यांनी संचलन करताना प्रत्येक अतिथी व कवी यांच्यावर केलेल्या विनोदी टिप्पणीला हजारो श्रोत्यांनी वेळोवेळी मनमुराद टाळ्या वाजून पसंती दर्शविली। विपिन कासलीवाल, हरिभाऊ मालपानी, कैलाश राठी, पप्पू रिजवानी, व्यंकट मोकले, बागड्या यादव, संदीप छापरवाल, कैलाश ठाकूर, अनिल जगताप यांच्यासह अनेकांनी महामूर्ख कवी संमेलनाची रजत जयंती पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले। महामूर्ख कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी राजसिंह ठाकूर, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, अरुण कुमार काबरा, सुरेश निलावार, प्रभुदास वाडेकर, जगतसिंह ठाकूर, शिवा लोट, विकास वाटोरे, प्रकाश उंटवाले, अजय सिंह परमार, धरमसिंह परदेसी, विलास जोगदंड, संतोष भारती, गौतम सावने, राहुल साउंडवाले, शिवकुमार लोट, कपिल यादव, गणेश बिरकुरे यांनी परिश्रम घेतले। वर्षभर मनातील एका कोपऱ्यात साचलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर हे गेल्या 25 वर्षांपासून होळी निमित्त महामूर्ख कवी संमेलनाचे आगळे वेगळे आयोजन करत असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर साहेब यांच्या वतीनं व नांदेडच्या लायन्स क्लबच्या वतीनं नांदेड शहरामध्ये महामूर्ख कवी संमेलन हा मागील 25 वर्षापासून नांदेड शहरामध्ये राबविला जातो। या कार्यक्रमामध्ये नांदेडच्या जनतेला जो हसण्याचा जो मजा येतो तो मला असं वाटतो की नांदेड जिल्ह्यामध्ये तर सध्या किंवा आजूबाजूच्या 5 जिल्ह्यामध्ये कुठंच नाही। नांदेडच्या जनतेनं महामूर्ख कवी संमेलन मध्ये येऊन जो हास्य कवी जे नांदेड शहरामध्ये येतात त्या सर्व कविता रस पासन करावं अशी माझी विनंती आहे। जो कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो, आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंडारकर साहेब, दीपक सिंग राव साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। आपल्यासाठी लखनौ, दिल्ली, अलाहाबाद या मशहूर हास्य कवी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये येतात। आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण या सर्व हास्य कवीचा आनंद घ्यावं आणि हास्य होऊन बुरा ना मानो, होली है